नमस्कार. भाषा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ज्या ग्रहावर राहतो त्याला पृथ्वी का म्हणतात याचा कधी विचार केला आहे का? अहो, या नावामागे एका राजाची आणि त्याच्या श्रमाची एक विलक्षण गोष्ट दडलेली आहे, जी हजारो वर्षांपूर्वी घडली होती. तर मूळ प्रश्न हाच आहे की आपल्या धरतीला पृथ्वी हे नाव कशामुळे मिळालं. या नावाचा संबंध थेट एका अशा महान राजाशी आहे ज्याने इतिहासावर आपली छाप तलवारीने नाही तर नांगराने सोडली. चला, हीच गोष्ट आज आपण जाणून घेऊया. ही गोष्ट आहे राजा पृथुवैन्य यांची. त्यांना पृथ्वीवरचे पहिले अभिषिक्त सम्राट मानलं जातं. पृथु एक अत्यंत आदर्श राजा होते, पण त्यांच्या राज्यावर एक भयंकर मोठं संकट कोसळलं होतं. राजा पृथु किती वेगळे होते हे या एकाच वाक्यातून कळतं. राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा स्तुतिपाठक त्यांची स्तुती करू लागले तेव्हा त्यांना थांबवून ते म्हणाले, थांबा, जोपर्यंत माझे सद्गुण दिसत नाहीत तोपर्यंत माझी स्तुती करू नका. केवढी अविश्वसनीय नम्रता. आणि इथेच कथेतील खरा संघर्ष सुरू होतो. बघा, एकीकडे इतका सद्गुणी राजा होता आणि दुसरीकडे त्याची प्रजा भुकेनं व्याकुळ झाली होती. लोक अक्षरशः प्राण्यांसारखं जीवन जगत होते, मिळेल ते खात होते. हा विरोधाभास पाहून राजा आतून पूर्णपणे हादरून गेला होता. आपल्या प्रजेची ही भयानक अवस्था पाहून राजाने पुरोहितांना सल्ला विचारला. तेव्हा त्यांनी एक खूप महत्त्वाचं उत्तर दिलं. ते म्हणाले, हे राजन, सगळी संपत्ती आणि धान्य वसुंधरेच्या म्हणजे आपल्या या पृथ्वीच्या पोटातच लपलेलं आहे. ते बाहेर काढण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. पुरोहितांचा हा सल्ला ऐकून राजा पृथूने जे पाऊल उचललं त्याने कथेला एक असं नाट्यमय वळण दिलं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. कारण आता राजाचा सामना कोणत्या शत्रूशी नव्हता, तर थेट या भूमीशी म्हणजेच आपल्या पृथ्वीशी होणार होता. प्रजेच्या भुकेनं व्याकुळ झालेल्या राजाच्या सहनशीलतेचा आता अंत झाला होता. त्यांनी शक्तीचा वापर करायचं ठरवलं. आपलं शक्तिशाली धनुष्य सज्ज करून ते पृथ्वीला तिची संपत्ती देण्यास भाग पाडणार होते. आणि त्याच क्षणी एक चमत्कार घडला. भूमीने एका स्त्रीचं रूप घेतलं आणि राजाला थांबवलं. ती म्हणाली, हे राजन, तुझे वडील वेन एक दुष्ट राजा होते, म्हणून मी सगळी संपत्ती लपवली होती. पण तू प्रजेची काळजी घेणार आहेस हे मला दिसतंय. धनुष्य टाकून दे, कारण खरी समृद्धी बळाने नाही तर श्रमाने आणि मशागतीने येते. म्हणजे बघा, खरी समस्या राजा पृथूमध्ये नव्हतीच, तर त्यांच्या आधीच्या दुष्ट शासकाच्या भीतीने पृथ्वीने आपली सगळी संपत्ती, सगळं धान्य लपवून ठेवलं होतं. पण आता राजा पृथूची आपल्या लोकांबद्दलची तळमळ पाहून तिनेच त्यांना योग्य मार्ग दाखवला, बळाचा नाही तर बुद्धीचा आणि श्रमाचा. पृथ्वीचा हा उपदेश ऐकून राजा पृथूने आपलं धनुष्य खाली ठेवलं आणि त्याऐवजी हातात शेतीची अवजारं घेतली. एका राजाचा शेतकऱ्यामध्ये झालेला हा बदल खरंच अभूतपूर्व होता. पण राजाने फक्त हातात अवजारं घेतली नाहीत, तर एक संपूर्ण कृषी योजनाच तयार केली. विचार करा, त्यांनी सगळ्यात आधी जल व्यवस्थापनावर लक्ष दिलं. नद्यांचे प्रवाह अडवले, पावसाचं पाणी साठवलं. मग अथक परिश्रम करून जमीन सुपीक बनवली. एवढंच नाही, तर सर्वोत्तम बियाणं कोणतं हे निवडून ते गोळा केलं. आणि शेवटी सगळ्या प्रजेला सोबत घेऊन सामूहिक शेतीची सुरुवात केली. हा केवळ एक प्रयोग नव्हता, तर एका नव्या समाजाची, एका नव्या युगाची पायाभरणी होती. तर मग राजा पृथूच्या या परिश्रमाचं आणि त्यांच्या दूरदृष्टीचं फळ काय मिळालं? त्यांच्या राज्याचं आणि प्रजेचं नशीब कसं बदललं? चला पाहूया. म्हणतात ना, योग्य दिशेने केलेले श्रम कधीही वाया जात नाहीत. तसंच झालं. निसर्गाने साथ दिली, पावसानंतर बियांना अंकुर फुटले, शेतं पिकांनी डोलू लागली आणि राज्यातला प्रत्येक नागरिक समाधानी झाला, तृप्त झाला. राजाच्या दूरदृष्टीने फक्त लोकांची भूक नाही, तर त्यांच्या मनातील निराशाही कायमची दूर केली होती. आणि याच महान कार्यामुळे राजा पृथू यांना इतिहासात 2 अजरामर पदव्या मिळाल्या. पहिला शेतकरी आणि कृषी विज्ञानाचा जनक. त्यांनी केवळ आपल्या राज्याला नाही वाचवलं, तर संपूर्ण मानवजातीला जगण्याचा एक नवा आणि शाश्वत मार्ग दाखवला. चला, आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. या सगळ्या घटनेचा आणि आपल्या ग्रहाच्या नावाचा नेमका काय संबंध आहे? तर ह्याच महान राजा पृथूच्या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यासाठी ह्या भूमीला पृथ्वी हे नाव मिळालं. पृथू या नावावरूनच पृथ्वी हा शब्द आला. जणू काही आपल्या कामाने राजा पृथू ह्या भूमीचे पिता बनले आणि ही भूमी त्यांची कन्या पृथ्वी म्हणून ओळखली जाऊ लागली. किती सुंदर कल्पना आहे ही. आणि म्हणूनच राजा पृथूची ओळख कोणत्या मोठ्या विजयाने किंवा साम्राज्याने नाही, तर त्यांनी फुलवलेल्या त्या एका सुगीने आहे. त्यांची ओळख तलवारीने नाही तर नांगराने आहे. ही कथा आपल्याला हेच शिकवते की खरा नेता तो नाही जो जिंकतो, खरा नेता तो आहे जो निर्माण करतो, जो घडवतो.
पण ही केवळ एक प्राचीन कथा नाहीये. थोडा विचार करा, हे हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आजच्या आपल्या नेतृत्वाला आणि पर्यावरणाशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल खूप काही सांगून जाते, नाही का? संस्कृतमधल्या अशा अनेक कथा आपल्याला वर्तमानात जगण्याचा मार्ग दाखवतात. भाषा लॅबतर्फे सादर केलेला हा शोध आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. विचार करत रहा.